नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे. आता आपली जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, ज्याला आपण अनेक दिवसापासून वाट पाहत होतो, ती आता फायनली सुरू झालेली आहे. परंतु आता आज रोजी आपल्याला काय करायचं आहे की पवित्र पोर्टलवर आपल्याला आता सध्याच कोणत्याही प्रकारचे प्राधान्यक्रम द्यायचे नाहीये. सध्या काय आहे तर पवित्र पोर्टलवर ज्या काही विविध खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा, कटक मंडळे, तसेच विविध प्रकारच्या ज्या काही शाळा किंवा आस्थापना किंवा व्यवस्थापना आहेत, म्हणजे त्या आता आपल्या शाळेमध्ये किती जागा रिक्त आहेत याची बिंदू नामावली अपडेट करत आहेत. रोस्टर कंप्लीट केलेला आहे. त्यांना आता हे ईओ कडून तपासून घेऊन फायनली आपल्या शाळेमध्ये किती जागा आहेत त्या जागांची संख्या निश्चित करायची आहे. आणि मग त्या जागांना कोणत्या कॅटेगरीला ती जागा जाणार आहे, त्यानंतर कोणत्या माध्यमासाठी ती जागा असणार आहे, त्यानंतर कोणत्या विषयासाठी ती जागा असणार आहे. एखादी मराठीसाठी असू शकते, एखादी गणितासाठी जागा असू शकते, एखादी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा प्रकारच्या विषयासाठी ती जागा असणार आहे, किंवा सामान्य विज्ञान यासाठी जागा असणार आहे. काही काही जागा ह्या एका शिक्षकाला 2 विषय शिक्षक देण्याच्या संदर्भात देखील अशी काही टॅब त्या खाजगी किंवा शैक्षणिक संस्था ज्या काही जागा देणार आहेत त्यांना देण्यात आलेल्या आहेत. मग अशा प्रकारच्या जागा पवित्र पोर्टलच्या लॉग इन मध्ये अपलोड करायला शाळांना आता काही जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. हे काम 1 मे 2026 पासून ते 31 मे 2026 या कालावधीमध्ये त्यांना पूर्ण करायचं सांगितलेलं आहे. पण आता एका महिन्याचा कालावधी हा भरपूर जरी असला तरी काय असते की बऱ्याचशा शाळा आहेत, काही खाजगी संस्था आहेत, तर ह्या देखील जागा अपलोड करायला एवढी घाई करताना दिसून येतात का? नाही. कारण काय असते की याच्या मागे जो स्वार्थ असतो, विविध शैक्षणिक संस्था असतात, तर त्यांना पवित्र पोर्टलवर जागा याव्या असं फारशी इच्छा असते किंवा नसते हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहित आहे. सध्या आता पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे, तुर्तास आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग नंतर पुढे काय होणार आहे, तर पुढे असं होणार आहे की ज्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या त्या आता आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये पाहायला भेटणार. पण ती कशी प्रोसेस असणार आहे? सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे की तिथे 2 ऑप्शन येतात आपल्याला, काय की जनरेट प्रेफरन्सेस. मग प्राधान्यक्रम आपल्याला आपले जनरेट करायचे आहेत. मग जनरेट केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकच आपली जे शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे, डीएड आहे की बीएड आहे, माध्यम कोणतं होतं, विषय कोणते होते, यानुसार तुम्हाला त्या भरपूर शाळा तुमच्या लॉग इन मध्ये दिसणार आहेत. मग त्या अनेक शाळा असतील, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळा, त्याचबरोबर ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या देखील इतक्या जागा तुम्हाला येणार आहेत की तुम्ही बस पाहत राहाल. आता ह्या जागा आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला त्या जनरेट केलेल्या आहेत त्यांना मग काय करायचं, एक एक जी काही आस्थापना आहे तुम्हाला ती उघडून पाहायची आहे. आणि आतमध्ये शिरल्याच्या नंतर त्या जिल्हा परिषदेचं जर नाव असेल तर त्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या विषयाच्या किती जागा आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. त्या कॅटेगरीला तुम्हाला तिथे जागा आहे का नाही हे तिकडे पाहायचं आहे. आणि त्या लिहून काढायच्या आहेत किंवा त्याची प्रिंट काढून घ्यायची. सरळ सरळ प्रिंट काढून घेतल्याच्या नंतर त्या तुम्हाला तिथे जागा किती आहेत त्याच्यावर लिहायचं. जागा लिहून घेतल्या की मग सगळं बारकाईने तपास करायचा आणि मग आपल्याला कुठे जास्त लागण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानुसार त्याचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. एकदा प्राधान्यक्रम दिला की मग त्याला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्या नंतर त्याला लॉक करायचं आहे. लॉक केला, OTP आला आणि फायनली एकदा लॉक केल्याच्या नंतर चेंज करता येत नाही. मग म्हणून चुका होऊ देणे अजिबात या ठिकाणी अपेक्षित नाही. त्या ठिकाणी आपल्याला जर खूप मेजर चुका असतील तर दुरुस्ती करण्यासाठी टॅब ओपन होऊ शकतो, परंतु शक्यतोवर चुका करायच्या नाही. असंच हे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच होणार आहे. सपोज अगोदर जर तुम्ही ह्या प्रकारे जागा जाहिराती डाउनलोड केल्या, प्रेफरन्सेस जनरेट केले, असाइन केले, लॉक केले आणि तशीच प्रक्रिया तुम्हाला विथ इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर विदाउट इंटरव्ह्यू साठी देखील करायची आहे. तर आधी कोणतेही तुम्ही करू शकता जनरेट लॉक, आधी विथ इंटरव्ह्यू करू शकता किंवा विदाउट इंटरव्ह्यू पण करू शकता.
लॉक करायचे आणि बस निश्चिंत व्हायचंय. आता बाकी सगळं काम हे पवित्र पोर्टल करणार आहे, अगदी पवित्र पद्धतीने हे काम करणार आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही आतापर्यंत गुण मिळवलेले, तुमचा मेरिट आहे, याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता सिलेक्शन कसं होणार याच्या संदर्भात मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो, कारण एकाच व्हिडिओमध्ये जी सगळी माहिती दिली तर तो व्हिडिओ मोठा होतो. त्यामुळे तुमच्यासारखे जे खूप घाईमध्ये असलेले मित्र असतात आपले, काय की चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला वेळ नसते आपल्याकडे, आणि आपण कॉमेडी रील्स हे घंटे पाहत बसतो. त्याच्यामुळे आपली जी काही संधी असते आपल्या हातातून जाण्याचे जास्त चान्सेस असतात. असं करायचं नाही मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओ हा माहितीपूर्ण आहे आणि या व्हिडिओतून तुम्हाला प्रत्येक वेळेस मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो, आणि शेअर करा. जर आपला फायदा होत असेल तर आपल्या मित्राचा देखील फायदा झाला पाहिजे, म्हणून शेअर करायला हरकत नाही, कारण दिल्याने वाढते, कमी होत नाही मित्रांनो. मग आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्राधान्यक्रम कसे लॉक करायचे, त्याच्यानंतर कशा प्रकारे प्राधान्यक्रम द्यावेत, कोणत्या गोष्टीचा विचार करावा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. पण त्यासाठी मला या व्हिडिओवर कमीत कमी 200 लाईक तरी तुम्ही या ठिकाणी द्यायला पाहिजे. 200च्या वर लाईक झाले की मी समजून घेईल की तुम्हाला निश्चितच पुढच्या व्हिडिओची यामध्ये अपेक्षा आहे, आणि मी तुम्हाला त्यामध्ये पुढचा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक माहिती देणार आहे मित्रांनो. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.